तुम्हाला माहिती आहे का मंडळी, अगदी मोजक्या साहित्यापासून उपवासाचा इतका मस्त डोसा बनतो, हे मला आजच कळले आणि ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. बघू शकता तुम्ही मस्त जाळी पडलेली आहे. अतिशय मऊसूद असा हा उपवासाचा डोसा चवीला तितकाच छान होतो बरं का. त्यासाठी एका बाउलमध्ये वरी तांदूळ घ्यायचे आहेत 1 वाटी आणि पाव वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत. आता हे साबुदाणे आणि वरी तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पाणी घालून 1 ते 2 तास भिजत ठेवायचे आहे. तुम्ही जितके जास्त वेळ भिजत ठेवाल तितका छान हा डोसा जाळीदार बनतो. आता स्वच्छ धुतल्यानंतर आपण पाणी घालूया आणि असंच 1-2 तास भिजत ठेवूया. तुम्ही बघू शकता मी इथे फक्त 1च तास भिजत घातले होते. छान असे भिजलेले आहेत साबुदाणे आणि वरी तांदूळ. आता काय करायचं आहे, हे वरी तांदूळ आणि साबुदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही. फक्त इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मिक्सरला लावताना. अगदी नंतर गरज पडली तर आपण पाणी घालू शकतो. त्यामुळे आधीच जास्त पाणी घालून मिक्सरला फिरवायचं नाहीये. अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये चव छान येण्यासाठी आपण काय करायचं आहे, उकडलेला 1 बटाटा घालायचा आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट मी सांगणार आहे. 2 व्यक्तींसाठी हे डोसे पुरेसे होतात. आता उकडलेला 1 बटाटा घातल्यानंतर 1 मिरची घालायची आहे. हिरवी मिरची इथे मी घातलेली आहे आणि अगदी 2 चमचे इथे मी दही घातलेलं आहे. आता हे काय करायचं आहे, थोडंसं मीठ घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मिक्सरला मस्तपैकी फिरवून झालेलं आहे. छान असं पेस्ट करून झालेले आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल, की आपल्याला डोश्यासाठी बॅटर किती पातळ हवंय, घट्ट हवंय. जसे आपण इडली आणि डोसासाठी जे पीठ असतं, त्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, असं बॅटर आपल्याला हवं आहे. मस्त डोशासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. अगदी किंचित सोडा घातलात तरीसुद्धा चालेल. जर उपवासाला तुम्ही खात असाल तर नक्की घाला. आता काय करायचं आहे, इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. अगदी थोडंसं तूप घालते, जास्त तूप घालायचं नाही आणि एकदाच तूप घातलं पुन्हा घालायची गरजसुद्धा नाही. टिश्यू पेपरनी छान असं पसरवून घेऊया. पूर्णपणे पॅन आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे. तवा छान तापलेला आहे. गॅस थोडासा मीडियम करते आणि हे डोसे आपण पसरवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने छान असे गोल, 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 गोल तुम्ही बघू शकता. मस्तपैकी जाळी पडलेली आहे. आता काय करायचं आहे, लगेच आपण झाकण ठेवायचं आहे. अगदी 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. जेणेकरून काय होतं, आपले डोसे आहेत त्यांना तडे जात नाहीत, भेगा पडत नाहीत. 1 मिनिटानंतर आपण पाहूया. तुम्ही बघू शकता, खालची बाजू मस्तपैकी झालेली आहे, थोडीशी सुटलेली आहे, तव्यापासून वेगळी झालेली आहे. लगेच पलटी करून घेऊया. दुसरी बाजूसुद्धा छान अशी शेकून घ्यायची आहे. मस्तपैकी अगदी झटपट आपले हे उपवासाचे डोसे तयार होतात. चवीला खूप छान लागतात. कधी उपवास असेल आणि तुम्ही हे डोसे केले नसतील, तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. अगदी सोपी आहे. घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल. बरं चटणी कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे. आणखीन एक डोसा तुम्हाला इथे मी करून दाखवते. आता पुन्हा तूप लावायची गरज नाहीये. फक्त टिश्यू पेपरनी क्लीन करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे 2 चमचे इथे मी बॅटर घालते आणि अशा प्रकारे गोल, 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 गोल पसरवून घेते. बघू शकता तुम्ही किती मस्त जाळी पडलेली आहे. आता झाकण ठेवूया आणि 1 मिनिटानंतर पाहूया. 1 मिनिटं झालाय. हे बघा मस्तपैकी अगदी पटपट होतात बरं का, काही वेळ लागत नाही. हे बघा. अशीच आता सगळे मी हे उपवासाचे डोसे करून घेते आणि एक साईडला मी चटणीसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे. ती सुद्धा अगदी सोपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि चवीला ती सुद्धा खूप छान लागते आणि या डोशांबरोबर जर तशी चटणी असेल ना, तर काय बात आहे. मस्तच एकदम छानच. चला आता हा डोसा काढून घेते आणि चटणी करून दाखवते. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं बारीक कापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी छोटी वाटी इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. भाजके शेंगदाणे नाही घ्यायचेत. थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि मिरची. आलं तुम्ही उपवासाला खात असाल तर नक्की घाला. थोडंसं जिरं घालूया, उपवासाचं मीठ घालूया आणि कोथिंबीर. उपवासाला तुम्ही खात असाल तर नक्की घाला. आणि चवीला आणखीन छान होण्यासाठी अगदी चमचाभर इथे मी दही घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त फाईन आपली ही पटकन होणारी उपवासाची चटणी तयार झालेली आहे. आता लगेचच सर्व्ह करूया. गरम-गरम डोसे आणि ही चटणी. नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर खाद्यरुची मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला दाखवते मी किती छान झालेले आहेत ते. हे बघा अतिशय मऊसूत झालेले आहे. सकाळी केलेत तरी संध्याकाळपर्यंत मऊसूत राहतात बरं का. आणि काय होतं ना, कधी-कधी नवीन रेसिपी ट्राय करायला खरं भीती वाटते. पण खरं सांगते, अतिशय छान झालेले आहेत आणि तुम्हाला भिजत ठेवायला जास्त वेळ नसेल, तर तासभर भिजत ठेवा आणि किंचित खायचा सोडा घाला. मस्त अगदी जाळीदार आपले हे उपवासाचे डोसे तयार होतात.